त्या परमेश्वराला करून घ्यायचे आणि ती कधी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री असल्यावर दखल मंत्री होऊन गेले हो हाती ठोकून गेले परमेश्वराची इच्छा असेल त्या दिवशीच घडतंय आपण बंगल्याचं काम बांधण्यात केलं आणि त्याचं भूमिपूजन पलीकडून या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री महोदय असतील यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या 25 फेब्रुवारी 2026 ला आपल्याला नारळ फोडून हेमाडपंथी दगडी मंदिराच्या कामाचं भूमिपूजन करायचं आणि मी आपल्याला सांगणार आहे बांधव स्वयंसेवकांना विनंती आहे सन्माननीय मंत्री बाबासाहेब पाटील या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आपण सन्मानाने व्यासपीठावरती घेऊया मी आपल्याला सांगत होतो जे काही आपल्याला करायचं आहे विकास 100% या ठिकाणी होणार ते करण्यासाठी समाज म्हणून तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहात का तयार असाल तर कृपा करून हात वर करा 100% लोकांची तयारी आहे टाळ्या वाजवून आपलं स्वागत करूया समाज सरकारच्या वतीने निधी आणण्यासाठी जरूर प्रयत्न करू आणि समाजावर काय जबाबदारी आहे मित्र आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ते करताना या ठिकाणी विविध कामं आहेत कामांचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे या बाबासाहेब या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अहमदपूरचे भूमिपुत्र नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे भक्तिस्थळाच्या वतीनं त्यांचं नम्रपूर्वक विनम्रपूर्वक उचित सन्मान करावा सत्कार करावा त्यांच्या समवेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सचिव आदरणीय शिवानंद तात्या हेंगणे यांचा सन्मान करण्याची विनंती आदरणीय अनिल कासनाळे आणि सतीश लोहार यांना करतो त्यांनी त्यांचा सन्मान करावा सत्कार करावा नगरीचे नगरसेवक आदरणीय अभयजी मिरकल्ले साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती आदरणीय उमा हमने आणि राजकुमार कल्याणी यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा हेतुचित सन्मान करावा मंचावर साहेबासोबत आलेल्या तमाम मान्यवरांचं गंध भरल्या फुलांनी हार्दिक स्वागत आदरणीय धोंडे सरांना विनंती आहे की आपण मार्गदर्शन करावं सत्ता असली काय आणि नसली काय कारण महाराजाच्या बरोबर गेल्यानंतर त्यांचा स्पर्श झाल्यानंतर अनेक आशीर्वाद आपल्याला भेटत असायचे
सर्वात महत्वाचं काम महाराजांनी या राष्ट्राला जोडायचं काम केलं. समाजाला दोन समाजाला एकत्र आणायचं महाराजांनी काम केलं. आणि त्याच्यामुळे सगळं जे घडतंय, धोंडे सर आपण म्हणतो हे करायला आपण करणार आहोत. मी मंत्री म्हणून नाही तर या तालुक्याचा नागरिक, महाराजा शिष्य म्हणून मी तुमच्या सोबत अगोदर बी आहे, आता बी आहे. आता तर सत्तेमधला एक तुमचा सहकारी म्हणून आहे. जे काही आपल्या कल्पना आहे, तुम्हाला आठवत नसेल आमच्या काही मंडळी आहेत, दादापुरे सर होते त्यावेळेस, आमचे ते कुठले साकोळचे अप्पा होते, काय ना बर्गे अप्पा, आणि उदाहरण दिलं होतं धोंडे सर. मी आध्यात्मिक आहे, मी नास्तिक नाही आहे, श्रद्धाळू आहे. बालाजी तिरुपतीमध्ये विस्कॉनचं जे मंदिर आहे त्या पद्धतीने आपण बांधलं पाहिजे आणि तोच भाग इथं आलेला. हे जी ठेवण आहे त्याच पद्धतीची आहे. आपण करणारे कोण आहोत? करून घेणारे महाराज आहेत. अरे या नामामध्ये एवढी ताकद आहे. आपण बघितलं, महाभारतामध्ये बघितलं, प्रभू रामाचं नाव घेऊन दगड टाकला तर पाण्यावर पवायचा. मग हे सगळं टाकलेलं बघून प्रभू रामचंद्र देखील टाकायचा प्रयत्न केला, पण पावला नाही, बुडला. ही परिस्थिती आहे. तुम्ही जे काही काम करणार आहात, आम्ही जे काम काही करणार आहोत, शिवलिंग शिवाचार्याचं नाव महाराजाचं घेऊन काम सुरुवात करा, काहीच कमी पडणार नाही. तुम्ही आम्ही करणार कोण आहोत? आपण यशाचे भागीदार आहोत सर. आपण त्या परमेश्वराला करून घ्यायचे. आणि ती कधी? बाबासाहेब पाटील सहकार मंत्री असल्यावर. दखल मंत्री होऊन गेले हो, त्या हाती ठोकून गेले. परमेश्वराची इच्छा असेल त्या दिवशीच घडतंय. आता निवडणुकीच्या पुढे तर आम्हाला जागाच मिळणार. निवडणूक असो की नसो माझं कर्तव्य आहे. इथं तो विषय काढायचा नाही आहे. तारीख आपण काढले 25 तारीख. मी तुमचा कार्यकर्ता, महाराजा शिष्य आहे. मी विनंती करतो, तुमच्या सोबत राहतो आणि नेत्याला कसं आणायचे ते आपण आणू. धोंडगे सर, आपल्याला अशा प्रकारचं इथं तयार करायचे. तुम्ही सांगितलात कल्पना. इथे झाडे देखील चांगल्या प्रकारचे लावावं लागतील आपल्याला. नयनरम्य वाटलं पाहिजे माणसांना. आज बघतोय शिर्डीमध्ये काय परिस्थिती. एवढ्या कमी कालावधीमध्ये हे भक्तिस्थळ एवढ्या नावारूपाला आलंय, म्हणजे काय ताकद आहे मला सांगा. प्लॅन, मास्टर प्लॅन करूत आपण. पैसे जसे येतील तसे करत हो. काम कधीच संपत नाही. भक्तिस्थळ वेगळं करूत, महिलाची व्यवस्था करूत, आणि इथं आल्यावर सगळ्यांनी स्वच्छता राखायचं काम प्रत्येकाचं काम आहे. आपण इथं आलं, काही खाल्लं, काही पडलं, डस्टबिनची सोय करायची. आदर्श अशा प्रकारचं भक्तिस्थळ करायचं आहे. मधल्या काळामध्ये गाड्या थांबत नव्हत्या म्हणून कळालं मला. मागेही आम्ही सांगितलं, अजून काही अडचण तर असं सांगा आम्हाला. तिथं शेड बांधायचे महाराज, आपण त्याच्यासाठी शेड बांधू. तुम्ही त्याची चिंता करू नका. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. हा समाज अतिशय प्रामाणिक आहे. समाजामध्ये व्यापारी वर्गाचे लोक आहेत, कुणाच्या भांडणामध्ये जाणार नाहीत. आणि मग अशा लोकांच्या पाठीमागं जर आम्ही राहिलो तर आम्ही दुर्दैवी म्हणावं लागेल. आम्हाला तुमचं रक्षण करावं लागेल, संरक्षण करावं लागेल, तुम्हाला न्याय द्यावा लागेल. जे जे गोष्टी द्यायच्या राहिल्या ते देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. नशिबात माझ्या होतं आजचं यायचं. बदक महाराजाचा फोन आला, कुठेही तुम्ही? महाराज तोपर्यंत मी येणार आहे. माझं पायाचं ऑपरेशन झालंय. बाय एक तुटला तर तुटला, भक्तिस्थळावर मी येतो. मला त्या दिवशी श्रद्धा असल्यावर काही कमी पडत नाही. आपण बघितलंय, तुम्ही माता भगिनीनं बघितलंय. महाभारतामध्ये द्रौपदीची श्रद्धा होती म्हणून कृष्ण धावून आला. माझी बी श्रद्धा आहे म्हणून हे सगळं घडू शकतं. अशा प्रकारचं काम ही मंडळी करते.
असंच काम आपण भविष्याच्या काळामध्ये करूत. आम्ही आहोत. जे जे काही या भक्तीस्थळाला लागणार आहे, माझी सगळी जबाबदारी माझी राहणार आहे. मी तुमच्या सोबत आहोत. बाकीचे नांदेडचा डिपो असो, लातूरचा असो, जे जे डिपो गाड्या जाणार आहेत त्या सगळ्याला इथं थांबा देण्याचं काम आम्ही करून घेऊ. पुन्हा एकदा आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण संकल्प सोडू. या भक्तीस्थळाचा आपण डेव्हलपमेंट कशा प्रकारे चांगलं करून घेता येईल करायचं आपण सगळ्यांनी प्रयत्न करू, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराजांचे स्मरण करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. आवाज बहुजनांचा.